मिरजेत पेट्रोल पंपावर हलगर्जीपणा, गाढवे चौकातील पंपावर गोंधळ, दूषित डिझेलमुळे गाड्या ठप्प। मिरजेतील गाढवे चौकात असलेल्या एका पेट्रोल पंपावर डिझेलमध्ये पाणी मिक्स झाल्याने अनेक वाहनधारकांची मोठी आर्थिक हानी झाली आहे। गुरुवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास काही चारचाकी वाहनधारकांनी आपल्या गाड्यांमध्ये डिझेल भरले, परंतु काही अंतरावर गेल्यावर गाड्या अचानक बंद पडल्या। गाड्या बंद पडल्यामुळे वाहन चालकाने तातडीने मेकॅनिकला बोलावून वाहन सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न करूनही गाड्या सुरू न झाल्याने वाहनधारकांनी डिझेलमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला। मेकॅनिकने तपासणी केल्यानंतर डिझेलमध्ये पावसाचे पाणी मिसळल्याचे निदर्शनास आले। यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंप चालकांना जाब विचारला असता पंपावर थोडा वेळ तणाव निर्माण झाला। नाव वसीम गोळीमार, मिरज मिरची बाजार इथे गाढवे पेट्रोल पंप आहे। इथं आम्ही माझ्या भावाबरोबर आलो होतो, गावाला चाललो होतो आम्ही हैदराबादला। तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली। त्या डिझेल टाकी फुल केल्यानंतर 100 मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली। तिथनं आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो, तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे। आमच्याबरोबर अनेक 2 गाड्या आहेत, त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम। पंपाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी त्यांची पण बंद पडली। काय 2-3 गाड्या आहेत काय, आणि आम्ही मालकाला मॅनेजरला बोलवताना मॅनेजर लवकर येईना, मालक लवकर येईना, आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगाळ करायला लागले काय, आणि आम्हाला धमकी द्यायला लागले। त्यामुळं आहे ना, आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडला आहे। कारण का आम्ही कायम इथं 2 व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो, हे करतो आहे। याच्या अगोदर पण 3-4 वर्षापाठीमागे टेम्पोमध्ये पण असं प्रकार घडला आहे। तेव्हा करून दिलं होतं, तेव्हा गाडी मालक होता, आता दुसरं कोणतरी चालवायला घेतलं आहे म्हणे काय। तर आता हे मालक आम्हाला उलट सुलट काय आम्हाला तू काय करणार आहेस, आहे भांडण करणार आहेस का असं बोलायला लागेल। मिळावं एवढंच आम्हाला अपेक्षा आहे, आणि ग्राहक कसं येणार इथं परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर। परिस्थिती बिघडण्यापूर्वीच पंप चालकाने तात्काळ पंप बंद केला। घटनास्थळी अधिक तपासणी केली असता पंपाच्या टाकीवर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचलेले आढळून आले। हेच पाणी टाकीत शिरून डिझेल दूषित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेमुळे अनेक वाहनांचे इंजिन बिघडले असून वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे। मी वर्षा कदम, पुरवठा निरीक्षण अधिकारी मिरज। आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण 8:30च्या सुमारास दूरध्वनीवरून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज आम्ही बोलवाड रोड येथील गाढवे पेट्रोल पंप या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी एका चारचाकीमध्ये जे भरलेलं डिझेल आहे तर ते संशयास्पद त्या व्यक्तींना आढळून आल्यामुळं ते इथं उपलब्ध असलेल्या आम्ही ॲल्युमिनियमच्या बादल्यांमध्ये काढून घेतलेलं आहे। तसेच पेट्रोल पंपावरील नोझलमधून सुद्धा आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेतलेले आहेत, आणि हे इथं उपस्थित सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि वाहन चालक यांच्या समक्ष आम्ही हे सर्व ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी देत आहोत, आणि या चौकशी अंती जे तपासणी अंती रिपोर्ट येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। सकाळच्या वेळी पूर्ण सेल पेट्रोल आणि डिझेल आम्ही बंद ठेवलेलं आहे, पण पेट्रोल वितरण आणि डिझेल वितरण हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळं आपण तपासाच्या रिपोर्टवरून जे रिपोर्ट येतील त्यावरून पुढील निर्णय घेत आहोत।